नमस्कार माझ्या बालमित्रांनो. संध्या रांडे यांनी रतन टाटावर लिहिलेली रत्नांकित पर्व हे पुस्तक या पुस्तकातील रतन टाटांची एक छानशी गोष्ट सांगणार आहे. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? सुट्ट्या एन्जॉय करत आहात? तर रतन टाटा एक यशस्वी व प्रेरणादायी उद्योजक आहेत. रतन टाटा यांनी 1991 मध्ये टाटा समूहाचा धुरा हाती घेतला. तेव्हा टाटा समूह स्वावलंबनाचा लढा देत होता. तेव्हा रतन टाटांनी टाटा समूहाला एक नावलौकिक नाव मिळवून दिले. एकदा त्यांनी टाटा मोटर्समध्ये एका कर्मचाऱ्याला आर्थिक मदत दिली होती. तो कर्मचारी एका आर्थिक संकटात अडकला होता. त्याच्याकडे स्वतःच्या मुलाला शिकवण्याएवढेही पैसे नव्हते. रतन टाटांना ही बातमी कळताच त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या मुलाला आर्थिक मदत केली. पण त्यांनी ही मदत अशी केली की त्या कर्मचाऱ्याला गुप्तपणे ही मदत केली आणि त्या कर्मचाऱ्याला संकोच वाटू नये म्हणून त्यांनी ही गुप्त मदत केली होती. रतन टाटा हे एक फक्त एक छानसे उद्योजक नाहीत, तर ते एक प्रेरणा देणारे उद्योजक आहेत. आणि रतन टाटा यांच्याच माणुसकीमुळे टाटा समूह नावलौकिक झाला आणि त्या कर्मचाऱ्याची मदत झाली. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट आहे की रतन टाटामध्ये माणुसकी होती आणि आपणही त्यांच्या आदर्शावर चलू. थँक्यू.